गिरगाव चॅम्पियन्स लीगचं चौथं पर्व ज्याचा आम्हाला गर्व ज्यामध्ये आलं सर्व आपण पाहतोय. प्रमुख आयोजक गिरगाव बॉईज, प्रथम पारितोषिक 1 लाख, मानाचा चषक, द्वितीय पारितोषिक 75,000, मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज, रेफ्रिजरेटर, स्पोर्ट शूज, बॅट, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, टीव्ही, स्पोर्ट शूज अँड बॅट रिस्पेक्टिव्हली, बेस्ट फिल्डर, बॅट अँड स्पोर्ट शूज, इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, उदयोन्मुख खेळाडू, बॅट, स्पोर्ट शूज, साऊंड सिस्टम, प्रत्येक मॅचला सामनावीर. तर चला स्टार्ट करूया गिरगावचा जोश आणि चॅम्पियनची लढाई. टॉस जिंकून प्रथम आपण पाहिलं तर ग्रुप बी मध्ये राकेश 11 या संघाने क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलं. संकेत आविष्कार बॅटिंगसाठी सज्ज, स्ट्राईकला बॅटर. संघाचा राखीव खेळाडू येऊ द्या, थोडं अंपायर थोडं थांबवायचं आहे. ऑफिशियल दोन्ही ऑफिशियल्स विनंती राहील दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या लवकर, अन्यथा 3 धावांची पेनल्टी. चला वारंवार आम्ही कॉल करतोय. ग्रुप ए झालेला आहे, 5 मॅचेस कंप्लीट झाल्यात. बॅटर नेम, बॅट्समनचं नाव, स्ट्राईकला बॅट्समन कोण आहे? मिथिलेश आणि नॉन स्ट्राईकला प्रथम. तर मिथिलेश प्रथम ही जोडी पाहतोय आपण. प्रथमेश स्ट्राईकला मिथिलेश आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज अदनान. तर हियर वी गो, स्टार्ट, रोल कॅमेरा, ऍक्शन, 3, 2, 1, लेट्स प्ले. ऍक्शन टाइम. पहिला बॉल घेऊन अदनान. मिथिलेश गोळे स्ट्राइक पर, पहली गेंद, राउंड द विकेट अदनान की. ड्राइव करना चाहते थे, लीडिंग एज लेकिन शॉट थर्ड मैन पर खिलाड़ी वहां पर मौजूद. केवल 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा. या एका धावेने निश्चित स्वतःचं आणि संघाचं वैयक्तिक ज्या प्रकारे खातं उघडलंय, मात्र संघाचं 1 ने धाव आपण पाहतोय. गिरगाव बॉयज आयोजित युवा विजन पुरस्कृत प्रथमेश पांडुरंग सकपाळ, अध्यक्ष युवा विजन, गिरगाव चॅम्पियन्स लीग बी ग्रुप. पहिल्या ग्रुपमधून 2 संघांनी क्वालिफाय केलं. एक आपण पाहिलं जो संघ आहे अंश आणि स्मॅशर्स बरोबर, दुसरा लास्ट इयरचे डिफेंडिंग चॅम्पियन सर्वेश 11 बी ग्रुपमध्ये. पहिल्या बॉलवर 1 धाव, एका धावेने संघाचं खातं उघडलंय, स्वतःचं खातं उघडलंय मिथिलेशने. आणि त्या स्ट्राईकला डावखुरा बॅटर प्रथमेश. अदनान पुढचा बॉल ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपवर टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. कोणत्या प्रकारे बॅट्समनने आपलं फुटवर्क दाखवलं नाही, टेम्परामेंट चेक केलं जाते, मात्र संधी या ठिकाणी निर्माण करण्याची आवश्यकता होती. आणि लगेचच बॉल डॉट गेल्यानंतर नॉन स्ट्रायकर बॅट्समन जाऊन बोलले त्याच्याशी, कारण पॉवर प्लेमध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल. यू मस्ट गो फॉर दॅट बिग वन बिकॉज द फर्स्ट should be the mandatory power play. Next one outside the big wide. ऑस्टमच्या जास्त बाहेर पंचांचा इशारा येतोय. एका अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. 2 बॉल 2 धावा. सामना बी ग्रुप मधील आपण पाहतोय, ज्या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी राकेश 11 विरुद्ध संकेत आविष्कार, यानंतर रुद्र 11 मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. पुढचा बॉल आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. ज्या प्रकारचं बॉडी बॅलन्स होतं कंट्रोल करू शकले नाही. सुंदरचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. गिरगाव आणि निश्चितपणे मरीन लाईन्स, चर्नी रोड, चर्चगेट, मुंबईची मुंबादेवी. निश्चितपणे आई मुंबादेवीच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करूया. सुंदर अशी स्पर्धा संपन्न होत आहे. सर्वांना शुभेच्छा आहेत. दुसरं सत्र सुरू झालेलं आहे बी ग्रुपचं. आणि या चेंडूला आक्रमण, चेंडू सीमा पार, षटकार, खणखणीत दणदणीत. प्रत्येक बॅट्समन पहिल्या आपण जर हाफ मधून पाहिलं तर ए ग्रुप मधून आपण काही खेळाडूंना पाहिलं. संकेत निश्चितपणे रुपेश बैकरला आपण पाहिलं, त्यानंतर साईराज आणि टायमिंगला सूरज राजपुरे. राऊंड द विकेट अदनान. आता मात्र थोडा लेट खेळलेत, अपील केलंय, मात्र कुठल्याही प्रकारे जास्त आत्मविश्वास नव्हता ज्या प्रकारचं अपील केलेलं आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. अदनान दुसरं षटक हाताळतोय. अदनान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. धाव संख्या आपण पाहतोय 3, त्यानंतर 1 6 आले होते.
पुन्हा एकदा वॉट अ शॉट ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला बनवलं सुंदर फटका. सत्र आहे आणि ज्या प्रकारचं ऊन आहे मात्र पलीकडे सुंदर असा अथांग समुद्र किनारा. आई मुंबादेवी एका बाजूला आपण पाहिलं तर गिरगाव मधलं सण आणि उत्सवाचं एक वेगळं नातं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या 19 मार्च म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी एक शोभायात्रा आपण पाहणार आहोत, जी शोभायात्रा संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि निश्चितपणे आपले सर्व मराठी बांधवांनी निश्चित हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिना पहिला दिवस या ठिकाणी आपण एन्जॉय करतो आणि त्याच परिसरातील हे गिरगाव चॅम्पियन्स लीगचं हे चौथं पर्व. जे जे गिरगाववासी आहे जे वेगवेगळ्या ठिकाणी आज गिरगावमध्ये तर राहतातच मात्र काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी जरी गिरगाव सोडून गेले असले तरी सुद्धा ऋणानुबंध जी नाळ त्यांची जुळलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून ही स्पर्धा पाहत असाल त्या ठिकाणाहून तुमचं आम्ही वॉर्म वेलकम करतोय, हार्दिक स्वागत करतोय. कारण आपलं बालपण जसं तुमचं या परिसरातच गेलेलं आहे, लहानाचे मोठे झालेला सर्व गोष्टी सर्व सुखदुःख असतील जवळून तुम्ही पाहिलीत, आनंद उत्साह आणि यामध्ये गिरगाव चॅम्पियन्स लीगचं हे चौथं पर्व. जसं मगाशी आपण सकाळच्या सत्रामध्ये अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष वेगवेगळी मंडळं आहेत, गणपती उत्सव आपण जर पाहिलं तर निश्चितच जे चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी दापोली तालुक्यातील रावतोली गावचे सुपुत्र मयन राणे सोने चांदीचे दागिने घडवणारे उद्योजक यांचे देखील हार्दिक स्वागत. एक छान कुशल कारागीर आणि आज देखील दापोली तालुक्यातील मगाशी आपण पाहिलं ज्या प्रकारे आपण साईराज मानेला पाहिलं, ओमकार आहे, साईराज आहे, कविराजला सकाळी पाहिलं. दापोली तालुक्यातील असे कित्येक खेळाडू ज्या ठिकाणी खेळतात. यानंतर मंडणगड तालुक्यातील काही खेळणार आहेत. रावतोली गावचे सुपुत्र मयन राणे सोने चांदीचे दागिने घडवणारे उद्योजक यांचं देखील हार्दिक स्वागत. षटक क्रमांक दुसरं PJ इंदू या जिमखाना एंड कडून बघा. आपल्याला यानंतर देखील मध्ये ब्रेक असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला पंच सांगतात त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता आपल्याला मॅच चालू ठेवायची आहे. डावखुरा बॅटर प्रथमेश स्ट्राईकला आहेत, नवीन गोलंदाज शॉर्ट किपिंग करतायत त्यामुळे विकेट किपर पुढे आलेत. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल दीपकचं एक चांगली आगळी वेगळी शैली आहे ज्या प्रकारचा येतो. आपण विजय भारद्वाजला पाहिलेलो भारतीय संघामध्ये काही वर्षांपूर्वी एक खेळाडू आला होता आणि ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या शैली असतात, जसं काही वर्षांपूर्वी जर आपण पाहिलं तर सहारा कप, त्यानंतर 97-98ला हरविंदर सिंगला देखील देबाशिष मोहंती आले सहारा कप. मात्र याची देखील आपण शैली पाहिले. थोडंसं पुढे येऊन नंतर हाय एम ॲक्शन विजय भारद्वाज स्टाईलमध्ये. मात्र बॉलचा टप्पा ओळखून मारलेला फटका होता. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 16. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. सामना निश्चितपणे गट ब मधील राकेश शेलाविरुद्ध संकेत आविष्कार आणि गोलंदाज सज्ज होते. पुढचा चेंडू दीपकचा राईट हँड बॅटरसाठी. आता मात्र रिवर्स चांगला बनवलाय स्ट्रोकला. वेल एक्झिक्युशन, इम्प्रोव्हायझेशन, चौकार. हवा सुरू आहे, हवेत तयार होतील कारण नंतर 1 तासाचा ब्रेक आहे. मी विनंती करेन यानंतर रुद्र 11 मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघात देखील आपल्याला जय जाधव सारखा खेळाडू, ओमकार मयेकर सारखा खेळाडू इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि निश्चितच शुभम, ओमकार जामसुदकर असे कित्येक खेळाडू आहेत. गोलंदाज सज्ज होते. दीपक वरुण चक्रवर्ती प्रमाणे थोडा बॉल मागे ठेवतोय आणि नंतर येतोय पुढचा बॉल. आता मात्र चकवलेला फलंदाजाला, विकेट किपरला आणि चेंडू बघूया पंचांचा इशारा काय येतोय आणि चेंडू बायच्या रूपामध्ये चौकार. प्रकारे प्रथमेश खेळले त्यावेळी थोडे चाचपडले होते आणि त्यानंतर मी म्हटलं होतं की आगळी वेगळी शैली असली तरी सुद्धा रिलीज ऑफ द बॉल आणि त्यानंतर त्याची तुम्हाला ओळख पटवून तुम्हाला स्ट्रोक खेळावा लागेल. लवकर खेळले होते, मिस केलं होतं, बीट केलं होतं बॅटरला, विकेट किपर आणि शॉर्ट फाईनले खेळाडूला. बायच्या रूपात अवांतर धावा एक्स्ट्रा 4 आपण पाहत आहोत. गोलंदाज दीपक, स्ट्राईकला बॅटर सज्ज. पुढचा बॉल. आता मात्र पुन्हा एकदा अपील केलेला आहे. मात्र ज्या प्रकारचं पंचांचा
निर्णय आपण पाहतोय फेटाळून लावलाय लेग बायच्या रूपामध्ये एक धाव. खूप चांगल्या प्रकारे गती परिवर्तन आहे. चांगला बॉलला टॉस करतोय, फ्लाईट देतोय, बॅट्समनला निश्चितपणे सांगतोय की बाहेर येऊन स्ट्रोक खेळ, मात्र ते होत नाहीये कारण बॅट्समन थोडेसे स्ट्रगल करतायत. आणि अशा वेळी तुम्हाला तुमचं पुन्हा एकदा बेसिकवर जावं लागेल, पुन्हा तुमचं टी फॉर टेक्निक, टॅलेंट, टेम्परामेंट आणावं लागेल आणि ते टेम्परामेंट शो करावं लागेल. 4 ओव्हर्समध्ये तुम्हाला एवढा वेळ नसतो. लवकरात लवकर तुम्हाला लेन पिक करायचे असेल, स्ट्रोक खेळायचे असतात. पुढचा बॉल दीपक, डावखुऱ्या बॅटर प्रथमेश साडी, स्लोवर वन, संधी आहे, खेळाडू येतोय मात्र चेंडू सीमा पार, चौकार. मध्ये 4 एक्स्ट्रा झाल्या, मिस फिल्डिंग, चौकार. आता झेल होता, थोडा पुढे गेला, त्यानंतर चौकार, थांबू शकले नाही. 4 धावा म्हणजे जवळपास 7 ते 8 धावा राखू शकले असते. आणि ती गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. टॉस जिंकून जो संघ राकेश 11 संघाचा गोलंदाज या ठिकाणी करत आहे. दीपक, डावखुऱ्या बॅटरसाठी चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळते. एका बाजूला प्रथमेशला, प्रसाद सर पाहायला गेलं तर लेफ्ट हँड बॅटरला ॲडव्हान्टेज आहे आणि दुसऱ्या बाजूला खूप मी दाद देन आव्हान स्वीकारलेलं आहे. जसं आपण नेहमी म्हणतो की जो चीज़ आपको चैलेंज करती है वही चीज़ आपको चेंज करती है. चैलेंज तो स्वीकार किया है और उसी तरह से गेंदबाजी भी कर रहे हैं. सामने प्रथमेश, अगली गेंद दीपक की, प्रथमेश के लिए फुल टॉस, लॉलीपॉप, 6 रन. ये गेंद आपको नहीं करना था. थर्टी 35. कोणाला वाटलं होतं असं घडेल. प्रसाद सर पहिले 3 ते 4 बॉलचं विश्लेषण करायचं म्हटलं तर चेंडू वेगळ्या टप्प्यावर होते. शेवटचा बॉल टॉस करायला गेले फुल टॉस आणि त्याचा पूर्ण फायदा उचलला. सर पाणी लवकरात लवकर घेऊन जा. नाही, अशा मोमेंटला मी असं म्हणेन की दीपकची गोलंदाजी जणू काय रीड केली. विकेटवर मीटिंग करू नका. विकेटवर अंपायर जरा सूचना करायची आहेत. विकेटवर मीटिंग करू नका. खेळाडू विकेटवर मीटिंग करू नका. विकेटच्या बाजूला प्लीज. 2 दिवस आपला क्रिकेट स्पर्धा खेळवायची आहे. तर गोलंदाजी दीपकची रीड करून मात्र फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. आणि लीलया, आपण हा शब्द जर निश्चित वापरायला पाहिजे, लीलया बॅटिंग बघायला मिळाली. कारण ते चेंडू इझिली बॅटर येत होते, फटके बनवते फलंदाज आणि त्या फटक्याचं उत्तर तुला बघायला मिळालं की चौकारांची आणि षटकारांची आतिषबाजी बघायला मिळाली. आणि अक्षरशः ही गोलंदाजी फोडून काढली. मराठी मुंबई भाषेतला जर मुंबई क्रिकेटच्या भाषेतला शब्द म्हणायचा झाला तरी गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली दीपकची. आणि तब्बल 2 षटकागर 35 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत बॅटिंग करत असताना. बॅटर अभिजित आहेत प्रथमेश बरोबर. बॉलर कोण आहे आणि आता गोलंदाजीसाठी येतोय नवीन गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड कडून, कॅप्टन सुमित. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पाहायला मजा येईल ज्या प्रकारचे ॲक्शन आहे सुमितची. एका बाजूला स्ट्राईकला तितकाच आक्रमक फलंदाज आहे ज्याची ओळख ही चौकार, षटकार आणि खूप चांगल्या प्रकारे दर्जेदार फटके सजवण्याची. आणि तो बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित. स्ट्राईकला मिथिल, निलेश आणि प्रथमेश या दोघांना आपण पाहतोय. बिनबाद आपण पाहतोय 25. पहिलाच बॉल आणि 35 झालेले आहेत. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि धाव संख्या 36 पाहायला मिळणार. मिथिलेश हेलिकॉप्टर ट्राई करत होते. जिस तरह से हम देख रहे कि 35 रन बने थे और प्रसाद सर ने कहा था कि मुंबई लैंग्वेज में अगर कहा जाए तो पूरी तरह से उस ओवर में जो गेंद मिली थी उसे ठोक डाला. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी और रीड करके खेला हुआ स्ट्रोक था. लेकिन अब देखेंगे प्रथमेश फिर एक बार तैयार. और अगले मैच के टॉस के लिए रुद्र 11 और मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाड़ा, ये दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आए आणि दोन्ही संघाने कॅप्टनने आपले लिस्ट अपडेट करायला या लवकर. रुद्र 11 मोरिया स्पोर्ट्स. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला प्रथमेश, डावखुरा बॅटर बघा. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. एक खेळाडू लॉंग ऑनला आहे, एक काऊ कॉर्नरला आहे. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये. डीप कव्हरला एक खेळाडू आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने पूर्णतः लाईनमध्ये नव्हता बॉलच्या आणि आडव्या बॅटने क्रॉस खेळायला गेले.
आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37. धावसंख्या 37. गोलंदाजी करण्यासाठी मी म्हटलं होतं सुमित एक महत्वाचा गोलंदाज, तितकाच महत्वाचा फलंदाज मिथिलेश याच्यावर जबाबदारी राहील महत्वाची, कारण या बॅट्समनकडे ॲडव्हान्टेज राईट हँड बॅट्समनला हवा या साईडची आहे. बघूया सुमित तयार. पुढचा बॉल. ओ अप्रतिम यॉर्क केला होता. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी ब्लॉक हॉलमध्ये. टिपिकल मुंबई क्रिकेट ज्याला बुंधा म्हणतात त्या पद्धतीने ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू होता. कोणतीच संधी दिली नाही. आणि अशा वेळेस बॅट्समनला आपलं फुटवर्क पुन्हा एकदा दाखवावं लागेल. टायमिंगवर तुम्हाला भर द्यावा लागेल, कारण मेरिट ऑफ द बॉल खेळला तर संधी मिळू शकते, कारण हा देखील एक धूर्त आणि चतुर गोलंदाज आहे. मी दोन्ही संघांना विनंती करतोय, रुद्र 11 मोरिया स्पोर्ट्स अपडेट करा. समोर संधी आहे. काऊ कॉर्नरचा खेळाडू दॅट शुड बी टेकन गॉन. डीजे रुद्र 11 संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करायला आणि टॉससाठी टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. प्रमोदजी साडम या ठिकाणी सज्ज आहेत, टॉस करतील. काइंडली रिक्वेस्ट द कॅप्टन ऑफ रुद्र 11 प्लीज कम नियर द कॉमेंट्री बॉक्स फॉर द नेक्स्ट मॅच. टॉस का बॉस. सो द फर्स्ट विकेट डाउन अँड द न्यू बॅटर बॅट्समॅन नेम राहुल. बघूया राहुल विजयाची चाहूल देणार की चौकार षटकाराची चाहूल देणार तो राहुल गोलंदाज, जो आतापर्यंत निश्चितपणे येणाऱ्या नवनवीन फलंदाज आणि गोलंदाजांवर पाडतोय भूल. एक वेगळ्या प्रकारची निश्चितच गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल सुमित राहुल साडी. साईड स्क्रीनच्या समोर जे चाललंय थोडं साईड लावा. राहुलला थोडा डिस्टर्ब होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय शॉट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये शॉट थर्ड मॅन वरती घेतलाय. स्वीपर पॉइंट एक पाहतोय. कव्हर आतमध्ये येतोय. डीप कव्हर आहे. आता पॉइंट थोडा वाईडिश कव्हरला येतोय. स्वीपर गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक आपण पाहत आहोत जे दुसरं चालू आहे. तिसरं दीपकने दुसरं हाताळलं होतं. पहिल्या 2 ते 3 बॉलमध्ये ज्या प्रकारचे चौकार आले त्यानंतर षटकार त्याने ठोकला. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाल्यानंतर देखील त्याला यश मिळालं नाही. सूरजने पहिली हॅट्रिक घेतली. आता मात्र समोरच्या दिशेला फुल टॉस ऑन दी पूर्ण बॅट जर आली असती तर कदाचित आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा बॉल सरळ येऊ शकला असता. मात्र बॉल फुल टॉस मिळाल्यानंतर बॅक लिफ्ट आणि जो स्विंग ऑफ द बॅट फॉलो थ्रू तसा पाहायला मिळू शकला नाही. एक धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या संघ संकेत आविष्कार 39. Third over is in progress. Left arm over the wicket. Right hand batsman Mithilesh is on strike. There is a short third man, short fine leg, backward point and cover inside the circle. Next one, left arm over the wicket. Across the line, पुढे आले आणि निश्चितपणे कुठली संधी मिळत नाही. पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव. एका अवांतर धावेने धाव संख्येत भर पडते. टाइम लक्षात ठेवा, वेळेचं बंधन आहे. त्या वेळेमध्येच तुम्हाला तुमच्या 3 ओव्हर कंप्लीट केल्या पाहिजेत, अन्यथा एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये येईल. ही वारंवार आम्ही सांगतोय. एक खेळाडू आतमध्ये येणार. येस, आता एक खेळाडू तुमचा आतमध्ये येण्याकडे उशीर झालेला आहे. त्यामुळे आता फिल्डिंग करणाऱ्या संघाचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येणार. पंचांनी टायमिंग लावला त्याप्रमाणे पहिली टीम आपण पाहतोय. फिल्डिंग करणारे ओव्हर रेट खूप उशीर होतोय. आता एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये येणार. धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 3 ओव्हर नंतर गुणलेखक 40 ना 40 40 रन्स. एक अत्यंत महत्त्वाची सूचना आली आहे आयोजकांची आणि या ग्राउंडच्या मॅनेजमेंट टीमची. ज्या ठिकाणी समोरच्या एंडला एक आपल्याला हे बघायला मिळतंय, स्कोर बोर्ड बघायला मिळतोय, त्या ठिकाणी पॅव्हेलियन आहे. खास करून मला असं वाटतं तिथे मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडीचे खेळाडू बसलेत. तो जो पॅव्हेलियन आहे तो जरा लवकरात लवकर खाली करायचा आहे. इस्लाम जिमखानाच्या मॅनेजमेंट टीमला काही तिथे तयारी करायची आहे, त्यामुळे विनंती आहे तो डगआउट जो तिथे पूर्णपणे तो पूर्ण हॉल तिथला खाली करा. ज्या ठिकाणी मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडीचे खेळाडू बसले त्या ठिकाणचा जो हॉल आहे तो लवकरात लवकर खाली करायचा प्लीज. बॉलर एंड आपण पाहतोय. बॉलर तयार आहे. पहिलाच बॉल पायातला खोदून नाही. पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चितपणे
एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि बॅटर येणार की राईट हँड बॅटर येणार. हवा तर आहे, या बाजूने एंड आहे बॅटिंग स्टाईल मध्ये. चला देवा आणि त्यांची टीम आपण पाहतोय. रुद्र 11 मोरिया स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये पुढील मॅचचा टॉस. दोन्ही संघाचे पाठीराखे समर्थक, खेळाडू, मॅनेजर सर्व आपण पाहत आहोत. आणि धाव संख्या 40 नंतर 41. अमर दापोली तालुक्यातील बाईतवाडी संघाचे आपण पाहतोय. या ठिकाणी देवा पोस्टून त्याचप्रमाणे प्रेम वंझोली या संघाचे देखील प्रेम यांना आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेट खेळणारे मात्र रुद्र 11 साठी प्रतिनिधित्व करणार आहेत. समोरच्या इनकडून अमर सज्ज होतोय. विजय हिंदू जिमखाना या इनकडून पुढचा बॉल फुल टॉस आणि निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहूया. एक धाव तर पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना पाहायला मिळणार. जोपर्यंत चेंडू फेक दीपक आणि या ठिकाणी थ्रो साठी रिव्ह्यू आउट दिलेला आहे. नो चेक केला जातोय. रनआउट दिलेला आहे. तर थ्रोचा चेक केला जातोय. या अगोदर 3 बॉलर आपण पाहिलेत या स्पर्धेतून. मिथिलेश गोळे बाद झालेल्या. धाव संख्या टोटल एकूण धाव संख्या नो बॉल आहे. यस, 1 रन कंप्लीट झालेली आहे. 1 नो बॉलचा, 2 आणि 3 पेनल्टीच्या 5 धावा येतील आणि फ्रीट आणि बॉलर कॅन्सल. स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. न्यू बॉलरला उर्वरित चेंडू टाकायच्यात. अमर आउट ऑफ द टुर्नामेंट. सो द न्यू बॉलर हॅज टू बॉल द रिमेनिंग 4-5 बॉल्स. जे उर्वरित चेंडू आता नवीन गोलंदाजाला टाकावे लागणार. जास्त वेळ घेऊ नका. चला प्रवीण धनावडे नवीन फलंदाज, अजून एक आक्रमक फलंदाज ज्याच्याकडून अपेक्षा आहेत. 5 धावा मिळालेल्या आहेत. 1 धावून, त्यानंतर नो, त्यानंतर 3 पेनल्टीच्या. मात्र फ्रीटच्या चेंडूवर आक्रमण करावं लागेल. गोलंदाज, नवीन गोलंदाज याला बघूया आपण. जो नवीन बॉलर आलेले आहेत भूषण नलगेला आपण पाहतो. या अगोदर अमर याला आपण पाहिलं आणि अमरला आता या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. त्यामुळे जबाबदारी आता निश्चितपणे या गोलंदाजावर राहील. भूषण आणि स्ट्राईकला आहेत प्रवीण धनावडे. 5 चेंडू शिल्लक आहेत. फ्रीटचा बॉल. गेल्या वर्षी भूषण नलगे यांना उत्कृष्ट विकेटकीपर, यष्टीरक्षक म्हणून पुरस्कार लाभला होता. तोच भूषण उर्वरित 5 चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फ्रीटचा चेंडू. गोलंदाज सज्ज होतोय. पीजे हिंदू जिमखाना एंड कडून. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे. पॉइंट आहे, कव्हर आहे. सर्कलमध्ये आपण मिड ऑफ आहे. डीप पॉइंट आहे. त्यानंतर एक काऊ कॉर्नर, एक डीप स्क्वेअर लेग. एक खेळाडू आपण पाहतोय तो म्हणजे शॉर्ट मिड विकेट. गोलंदाज सज्ज. लॉंग ऑन ला एक खेळाडू आहे. ये विगो भूषण. ओ या ठिकाणी बघा आतमध्ये बॉलला घेऊन आले होते. सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर ऑफ कटर. बायच्या रूपात 1 धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या जाऊन पोहोचते टोटल 43. 4 बॉल मध्ये किमान 2 षटकार. ही धाव संख्या 60 ते 65 पर्यंत पोहोचवण्याचा एक मानस मनोदय तयार करावा लागेल टीम संकेत आविष्कार यांना, या संघाला. तर दुसऱ्या बाजूला रुद्र 11 यांना आपण मोरिया स्पोर्ट्स बरोबर पुढील मॅच मध्ये पाहणार. राकेश 11 जो क्षेत्ररक्षण करणारा संघ मॅक्झिमम किती कमी धावा आपण देऊ शकतो 4 बॉल्स मध्ये, याचं देखील गणित समीकरण बनवावं लागेल. जबाबदारी भूषणवर वाढलेली आहे. डावखुरा बॅटर स्ट्राईकला राहुल. सुमित. राहुल आउट झालेले. सुमित साठी पुढचा बॉल. भूषण फ्लॅट. 6 धावा. षटकार. 1 षटकार आलेला आहे.
ब्रिंग्स अ 50 47-53 व्हॉट अ शॉट. तीन चेंडू शिल्लक आहेत. बघूया काय घडतंय, काय घडणार, काय बिघडणार. अतिशय महत्वाचा सामना आपण पाहत आहोत. ब गटातील पहिला सामना. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निश्चितपणे राकेश 11 या संघाने आतापर्यंत 53 वर थांबवलंय. उर्वरित चेंडू टाकण्याची जबाबदारी भूषणवर. मात्र पहिल्याच बॉलवर या ज्या प्रकारे ऑफ कटर आल्यानंतर षटकार आलाय. उर्वरित 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट डावखुऱ्या बॅटरसाठी शकाते फुटचा बॉल. अजून एक चांगला फटका. मात्र खेळाडू त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. 1 बाउन्स 2 बाउन्स थ्रो येईपर्यंत धावसंख्या पुढे सरकते. स्ट्राईक आपल्याकडे घेणार आणि काय घडतंय बघा. मोए मोए मौका था बिल्कुल, लेकिन मौके को जिस अंदाज से उन्हें लेना था वो नहीं ले पाए और 2 रन. 1 रन तो था लेकिन दूसरा अतिरिक्त रन मिला ओवर थ्रो का, तो 2 रन और रन संख्या अब स्कोर आगे बढ़ेगा इन 2 रनों के साथ 55. फुलटॉस मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. या अगोदर माजी अध्यक्ष आपण पाहिले सागर जोशी, केशी देवारे क्रीडा कमिटी. चांगला बॉल मात्र या ठिकाणी फसवते. पुन्हा एकदा चूक होणार का? नाही, आता मात्र चूक होत नाहीये. रनआउट. आणि शेवटच्या बॉलवर असं वाटलं होतं मोठा फटका येईल. आणि सर्वांना विनंती राहील मेन पिचवर आपल्या प्रमुख खेळपट्टीवर उभे राहू नका. तुम्हाला जी काय मीटिंग घ्यायची आहे थोडं साईडला किंवा बाहेर येऊ शकता तुम्ही. 56 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रुद्र 11 विरुद्ध मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या देखील 2 संघात. शूज बॅट उत्कृष्ट फलंदाज टेलिव्हिजन टीव्ही. शूज बॅट उत्कृष्ट फलंदाज टेलिव्हिजन टीव्ही स्पोर्ट शूज बॅट. उत्कृष्ट गोलंदाज टीव्ही स्पोर्ट शूज बॅट. बेस फिल्डर बॅट आणि स्पोर्ट शूज. उदयोन्मुख खेळाडू एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बॅट आणि स्पोर्ट शूज. साऊंड सिस्टम. प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर म्हणून देखील पारितोषिक निश्चितपणे आपण देत आहोत. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला ज्यांचं धन्यवाद आहे ते म्हणजेच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, दीपक ट्रॉफी, टी शर्ट्स. बघा ज्या प्रकारचा सामना आपण पाहतोय, जिस तरह से इस मुकाबले को हम देख रहे हैं, मैं इतना ही कहना चाहूंगा कि जिंदगी है तो मंजिल है, मंजिल है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो रुकावटें है, रुकावटें है तो मुश्किल है, मुश्किल है तो हौसला है, और हौसला है तो विश्वास है कि फाइटर हमेशा जीतता है. फाइट करने की जरूरत है. जिस तरह से जद्दोजहद चल रहा है इस मुकाबले को जीतने के लिए. गिरगांव चैंपियंस लीग 4था सीजन, इस 4थे संस्करण का पर्व का विजेता कौन बनेगा. और ग्रुप बी का मुकाबला जहां पर हम देख रहे हैं, एक अच्छी कोशिश प्रयास करना होगा. 56 रन का टारगेट यहां पर दे दिया है. और संकेत आविष्कार बनाम जो पहला मुकाबला जहां पर संकेत आविष्कार टीम ने 55 बनाए और 56 का अब टारगेट हम देखेंगे जो टीम संकेत आविष्कार के अगेंस्ट राकेश 11. इन 2 टीमों के बीच ये मुकाबला, अगला मैच भी एक कमाल का रहेगा, रोमांचक बनाम रुद्र 11 बनाम मोरिया स्पोर्ट, जहां पर टॉस हो चुका है और मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाड़ा टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया. दोनों अंपायर यहां पर महेश लोखंडे जी और निश्चित तौर पर हमारे दोनों ऑफिशियल्स यहां पर तैयार हो रहे हैं. जिस तरह से सादिक राजापुरकर सर, मंगेश वारक सर यहां पर उपस्थित है.
और जिनकी उपस्थिति में जो ऑफिशियल्स अपना योगदान यहाँ पर दे रहे हैं, tenniscricket.in प्रशांत और उनकी पूरी टीम, और गिरगांव बॉयज, थैंक्स मैन ऑफ द मैच ट्रॉफी, दीपक ट्रॉफी, टी शर्ट समर्थ स्पोर्ट्स, कैप के स्पॉन्सर मंदार स्पोर्ट्स, गेटोराइड स्पॉन्सर मंदार स्पोर्ट्स, कॉटन ग्लोव्स देव स्पोर्ट्स, सिक्सर किंग ट्रॉफी, जो सिक्सर किंग ज़्यादा से ज़्यादा सिक्सर जो खिलाड़ी जो बैटर लगाएंगे उन्हें सनी स्पोर्ट्स की तरफ से जो सिक्सर किंग ट्रॉफी, क्वार्टर टू फाइनल बैट कवर, रिस्क एंड रीच रिस्ट बैंड विरजा निनाद मेने, गार्ड आरबी स्पोर्ट्स, वाटर बॉटल मयूरेश जोशी, शॉर्ट पैंट एथलीट स्पोर्ट्स और बैग मल्हार स्पोर्ट्स। तो एक मैन ऑफ द मैच और सिक्सर किंग के लिए देखिए 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 लगभग 12 प्राइजेस मल्हार स्पोर्ट्स की तरफ से भी निश्चित तौर पर हम देखेंगे तो 12-13 स्पोर्ट्स जो हम देख रहे हैं जो आपको निश्चित तौर पर अलग अलग प्राइजेस मिलने वाले हैं। सो इट्स रियली अ तोहफा फॉर यू just to play a good game of cricket and you'll get the maximum prizes here in this Girgaon Champions League, the 4th edition we are enjoying here at Islam Gymkhana. The second B group is going on the first match between Sanket Avishkar and Rakesh 11. Rakesh 11 versus Sanket Avishkar. Sanket Avishkar scored a 55, 56 is the target. And what kind of new strategy they are looking for Rakesh 11 अगेंस्ट संकेत आविष्कार, फर्स्ट ओपनिंग बैटर, दोनों बैटर पहुंच चुके हैं। अब देखेंगे गेंदबाजी के लिए कौन आएंगे। कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी के लिए तैयार मोरिया स्पोर्ट्स से हम देखेंगे अंकित, जिन्हें डीवाई पाटिल में लेदर क्रिकेट का बहुत ही बड़ा तगड़ा अनुभव जिनके पास है। बहुत सारे ऐसे खिलाड़ी, जिस तरह से मैंने कहा था सुबह के सत्र में, गिरगांव एक ज़माने में ऐसी बहुत सारी टीमें थी, टिळक चौक, कल्याण, मैथलेस, नर्मदा अर्जुन, वीपीआरसी, फिर माहिम फिशर्स मैन, शशि ब्राइट और खतरनाक 11 जिससे बहुत सारे नामचीन खिलाड़ी खेलते थे। गणेश गल्ली, कुमा गल्ली हो, चाफे गल्ली हो, सिने माधव जो वर्सोवा से बिलोंग करने वाले, और यहाँ जिस तरह से बाबू पेडनेकर सर हो, जिनका योगदान राजू मालवणकर सर हो, जिन्होंने अपना योगदान दिया, और बल्लेबाज तैयार दोनों बैटर। सुमित जो इस टीम के प्रमुख खिलाड़ी, 9 स्ट्राइकर एंड पर, और स्ट्राइक पर बैटर का नाम, स्ट्राइक पर भूषण, तो भूषण स्ट्राइक पर, 9 स्ट्राइक पर सुमित, और पहली ओवर लेकर गेंदबाज बॉलर ने सागर, राइट आर्म ऑफ द विकेट। पहली गेंद सागर की, पहली गेंद ऑफ ब्रेक, और इस गेंद को रिवर्स खेलने के लिए जब तक कि राहुल वहां पर शॉट थर्ड मैन पर, अच्छी फील्ड, केवल 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा, रन बनाने हैं 56। देखिए 64 55 बन सकते हैं अगर अच्छा स्टार्ट पहले पावर प्ले में बनेगा। हमारे बीच यहाँ पर उपस्थित सभी जो देख रहे हैं मंडनगर दापोली से बिलोंग करने वाले बहुत सारे अलग अलग एसोसिएशन कमिटी के मेंबर्स उपस्थित हैं। अनिलजी रटाडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। AR ग्रुप ज्यांची स्पर्धा उद्या कांदिवली चारकोप या ठिकाणी आहे। सह्याद्रीनगर दापोली मंडणगडमधील निवडक संघ खेळणार आहेत। गेल्या वेळेस आपण पाहिलं तर आमच्याच AR ग्रुपच्या स्पर्धेमध्ये गिरगावचा एक संघ खेळला होता, गणराया 11, आणि पहिलाच बॉल ज्या प्रकारे आपण पाहिला होता, शॉट थर्डमॅनला 1 धाव, नंतर दुसरा बॉल, सागर खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय, कुठल्या प्रकारचं बॅट्समनला रूम देत नाहीये, जागा बनवून खेळण्यासाठी संधी देत नाही, आणि पॉवर प्ले असल्यामुळे 2 खेळाडू आपण बाहेर पाहतो, एक डीप मिड विकेट स्क्वेअर लेग, मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये शॉट थर्डमॅन पॉइंट कव्हर, पुढचा बॉल फुल टॉस समोरच्या दिशेला खेळलेला आहे, गोइंग 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 आउट ऑफ द पार्क, गेंद बनी दर्शक, दर्शक बने दीवार, संख्या 7। बहुत ही बढ़िया हैंड आई कोऑर्डिनेशन है बैटर का सुमित का, जैसे लेन को पीक की और सामने खेला। अगली गेंद और आखिरी समय पर बल्ले का फेस खोला और दिशा दी और केवल स्टीयर किया था शॉट थर्डमैन, जहां पर 1 रन मुकम्मल, 4 बॉल हो चुके हैं, रन संख्या टोटल 8। एक कैलकुलेशन के साथ खेलना होगा। क्रिकेट का पहला अल्फाबेट C, कॉन्सेंट्रेशन की जरूरत है, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जो जिम्मेदारी लेकर कमान संभाल रहे अपने टीम की सुमित। 4 गेंदे हो चुके, रन संख्या 8। राकेश 11 बनाम संकेत आविष्कार, जीतने के लिए रन बनाने हैं टोटल 56। गेंदबाजी के लिए तैयार सागर, पावर प्ले की अगली गेंद, मौका मिला था, क्या मौके को बड़े स्ट्रोक में तब्दील करेंगे खिलाड़ी, वहां पर विकेट का पतन, गॉन,
आप स्ट्रोक पूरा नहीं खेले, विकेट गवाया, सॉफ्ट डिसमिसल, फर्स्ट विकेट गॉन. विनंती करतोय प्रणय सुर्वेजी, आपण लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे किंवा मंदारजी ठाकूर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मंदार स्पोर्टचे प्रोप्रायटर प्रणय सुर्वे, आपणास विनंती राहील या मैदानामध्ये आवाज जर माझा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला ती सन्मानपूर्वक विनंती राहील. दिस इज अ काइंडली रिक्वेस्ट टू प्रणय सुर्वे, इफ यू आर प्रेझेंट हियर इमिजिएटली जस्ट कॉन्टॅक्ट मंदार ठाकूर नियर दी कॉमेंट्री बॉक्स. सो द फर्स्ट विकेट डाऊन. तर सुमित बरोबर नवीन आता बॅटर येतोय बॅटिंग करण्यासाठी. अमनवर मोठी जबाबदारी राहील. समोर संघाचा सर सेनापती उभा आहे, विकेटवर उभं राहून बॅटिंग करावी लागेल. आपण पाहतो या ठिकाणी साई कृपा साऊंड यांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय अवनी फूड स्टॉल्स, युवा उद्योजक गिरगाव मधले मयूर शिंदे यांचा देखील स्टॉल कोपऱ्यावर आपण पाहतोय. त्या देखील स्टॉलला सदिच्छा भेट द्या. मोमो, चायनीज, वेगवेगळे प्रकारचे पदार्थ तुमच्यासाठी आहेत, त्यामुळे निश्चितपणे ते देखील एन्जॉय करा. क्रिकेटचं वातावरण आपण पाहतोय. बाजूला मरीन ड्राईव्ह, सुंदर असं वातावरण. फुल टॉस, व्हॉट अ शॉट. पहिलाच बॉल मिळाला आणि पहिल्याच बॉलला दिशा दाखवली. षट पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा झालेल्या आहेत. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. प्रयत्न निश्चितपणे मिळाला होता, त्या यशाला एक 6ची छान मोहर दाखवली आणि आता तीच या ठिकाणी जबाबदारी स्वीकारावी लागेल. कारण एका बाजूला मगाशी म्हटलं मी की नवीन बॅटर जो आलेला आहे अमन, त्याला आता सुमितला चांगली साथ द्यावी लागेल. मात्र जबाबदारी राहील संकेत आविष्कारच्या गोलंदाजांवर. कशा प्रकारे गोलंदाज नवनवीन गोलंदाजांना या ठिकाणी आणणार, कोणत्या बॉलर समोर बॅटर कोणता असणार याचं एक कॅल्क्युलेशन करावं लागेल. आतापर्यंत 4 असे गोलंदाज पाहिलेत की ज्यांना निश्चितपणे कोणत्या प्रकारची संधी मिळणार नाही या स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी करण्याची. खूप चांगल्या प्रकारचं योगदान आमच्या 4ही पंचांनी दिलेलं आहे. गुणलेखक आहेत या ठिकाणी. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जे प्रेक्षक पाहतायत लाईव्ह स्पर्धा, जसं मगाशी म्हटलं मी की या गिरगावशी ज्यांची नाळ जुळलेली आहे, ऋणानुबंध आहेत, जी जिव्हाळा आणि तो जिव्हाळा, आपुलकी, सहानुभूती आपण नेहमीच जे ऋणानुबंध आहेत त्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणी जरी राहायला गेले असले तरी सुद्धा आज उद्या 2 दिवसामध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि आपली जुनी ओळख, मैत्री, हितसंबंध आणि निश्चितपणे त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास तरी गट ब मधील आपण पाहत आहोत सामना सुरू आहे, तो म्हणजेच राकेश शिलेबेन विरुद्ध संकेत आविष्कार. बघा, आयुष्यात ज्या पद्धतीने आपण पाहतोय जीवनामध्ये चढ उतार येतात, क्रिकेटमध्ये देखील चढ उतार येतात. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक निश्चितपणे आपण पाहिला तर घराच्या विटा सुद्धा सोडत नाही, ज्या ठिकाणी खूप वेगळ्या प्रकारचं योगदान असतं. आणि खेळाडू बाद, एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं स्ट्रोक होता, मात्र राहुल त्या ठिकाणी होते आणि ज्या खेळाडूला उभं राहून बॅटिंग करण्याची गरज होती तोच त्या ठिकाणी बाद होतोय. आणि अशा प्रकारे पहिला गडी ज्या पद्धतीने बाद झाल्यानंतर मी म्हटलं होतं की आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. कारण स्वतःला नेहमीच सांगत जा की अजूनही शर्यत संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. 56 करायचे आहेत आपल्याकडे, ती धावसंख्या पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठी ती जबाबदारी. कारण आता बढ़ रहा टेंशन, अब बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन. अब जो नए बैटर आए हैं सुमित आउट होने के बाद, अब यह छोटी पार्टनरशिप की जरूरत है. अगर साझेदारी बनेगी, दूसरे ओवर में कुछ रन्स बनेंगे तो ये रन्स बन सकते हैं. लेफ्ट आर्म ओवर तो विकेट, अगली गेंद अजूबा भरी स्ट्रोक और अंपायर का इशारा वाइड. इस वाइड के साथ अब रन संख्या स्कोर में बढ़ोतरी.
एक्स्ट्रा के साथ रन संख्या 15 रन। देखिए जीतने के लिए रन बनाने 56 और अब तक जिस तरह से रन बने हैं टोटल हम देख रहे हैं जो रन आवश्यक है 41 रन अभी भी बनाने हैं क्योंकि 15 रन तो बन चुके हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट अगली गेंद और जगह बनाई, कोई पीछे नहीं, डीप लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ 4 रन मिलेंगे, रन 4 तो बेड़ा होगा। देखिए रफ्तार का इस्तेमाल किया था गेंदबाज ने। आतिश बल्लेबाज है और गेंदबाज शिवम, सत्यम शिवम सुंदरम, लेकिन शिवम को अपनी गेंदबाजी से सुंदरता दिखानी होगी, कुछ अलग करना होगा। आतिश जिससे उम्मीद करेंगे टीम आतिशी वाली पारी और जिस अंदाज से यहां पर फिर एक बार अगली गेंद शिवम की और ये देखिए अजीबोगरीब स्ट्रोक। फिर एक बार गेंदबाज भी क्या कर रहे हैं कि बल्लेबाज आतिश इनके मस्तिष्क पर बार बार वही दस्तक दे रहे हैं कि आप भी इंटेलिजेंस ऑफ क्रिकेट का इस्तेमाल करो, बुद्धि चातुर्य का प्रमाण दिखाओ। मेरे पास अगर गेंद है तो मैं भी यहां पर वो प्रमाण दिखाऊंगा। अगली गेंद फिर एक बार फाइन खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी ऑलरेडी वहां पर सेट कर चुके हैं। केवल 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा और 1 रन के साथ अब टोटल स्कोर यहां पर आगे बढ़ता हुआ 20 रन बने हैं। जीतने के लिए रनों की दरकार यहां से अभी भी 36 बनाने हैं और कैलकुलेशन के साथ खेलना होगा। 12 बॉल्स इसके बाद थर्ड और फोर्थ ओवर में 12 बॉल्स आपके पास बचे रहेंगे, लेकिन बचे हुए इस ओवर में आपको बड़े स्ट्रोक के लिए जाना होगा। काउंटर अटैक करेंगे तो ही मौका बनेगा और जहां पर 4 या 5 सिक्सर की जरूरत, अगर 3-4 सिक्सर आते हैं तो ये मैच बहुत ही क्लोज बन सकता है। बल्लेबाज स्ट्राइक पर तैयार आतिश और गेंदबाजी के लिए फिर एक बार शिवम, मिड ऑन अमन है बैटर, नॉन स्ट्राइक एंड पर आतिश, स्ट्राइक पर अमन। थोड़ा समय ले रहे, जिस तरह से लेग स्टंप का गार्ड लेकर अब तैयार है। डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, एक खिलाड़ी शॉर्ट फाइन लेग पर अगली गेंद और फिर एक बार अपर कट करना चाहते थे। बेहतरीन गेंदबाजी शिवम इस मैच को केवल बना नहीं रहे, मनोवैज्ञानिक दबाव बढ़ा रहे हैं कि कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, जीता वही जो हारा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं। लड़ने का जज्बा, वो जोश, वो जुनून, उस पागलपन की जरूरत। अगली गेंद फिर एक बार बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, काम तमाम, खिलाड़ी आउट, गॉन। सरकार गेंदबाजी के लिए नया गेंदबाज। देखिए 12 बॉल्स आपके पास है, मेरे पास है वो खास है, मेरे पास जो है लाजवाब है, लेकिन बल्लेबाजी करने वाले बैटर्स को अगर 12 बॉल्स में अगर 36 रन बनाने तो 6 सिक्सर का यह मैच है। और लेफ्ट आर्म देखिए कितनी ऊंचाई लंबाई है इस गेंदबाज की, और जब लेफ्ट आर्म गेंदबाज इस तरह से ऊंचाई से हाई आर्म एक्शन आएगा, जैसे मौर्या स्पोर्ट्स कुंभारवाड़ा टीम से अंकित को हम देखेंगे, लेदर क्रिकेट का पूरा अनुभव है जिनके पास। चलो जल्दी जल्दी, ज्यादा समय ना लें, बार बार यही कह रहे हम। और इसके पहले एक खिलाड़ी को हमने जिसे कहा था कि आपको अंदर लेकर आएंगे, उस तरह से आपको भी वो हो सकता है। और गेंदबाजी के लिए अब नया गेंदबाज, तो अब 9 और पहली गेंद लेग स्टंप के बाहर, खराब गेंद, अंपायर का इशारा वाइड। उस मोरे शेवटच्या 12 बॉलमध्ये 36 धावांची गरज, आक्रमण करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. इफ यू वॉन्ट टू बिकम अ पॉप्युलर, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू जस्ट प्रूव्ह युअर सेल्फ.
सिद्ध होण्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी प्रथम स्वतःला सिद्ध करावं लागतं, सिद्ध करावं लागेल फलंदाजाला. मोठी जबाबदारी आतिशवर. तितकाच चांगला गोलंदाज, उंचपुरा असा डावखुरा. हॅम ऍक्शन, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नौस मोरे पुढचा बॉल आणि आडव्या बॅटने पहिला सिक्सर आलेला. अजून 5 पाहिजेत. पहिला बॉल वाईट, त्यानंतर षटकार 7 आलेले आहेत. 29 धावांची अजूनही गरज आहे. बॉल बाकी आहेत 11. कि दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है. 11 बॉल्स और जीतने के लिए 29 रनों की दरकार. क्या मैच बनाने के लिए यहां पर कुछ अलग करेंगे, यही सोच विचार के साथ बल्लेबाज को अपना दमखम दिखाना होगा कि नजर को बदलो, नजारे बदल जाएंगे. सोच को बदलो, सितारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की कोई जरूरत नहीं, दिशा को बदलो, किनारे बदल जाएंगे. गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट. अगली गेंद सीधे बल्ले के साथ इतने अच्छा खेल रहे थे, लेकिन इनके मन में अचानक क्या विचार आया. सीधे उंगली से घी निकल रहा था, उंगली टेढ़ी करने की कोई जरूरत नहीं थी. रिवर्स खेलने के लिए गए. हालांकि हवा का झोंका यहां पर चल रहा है, लेकिन अगेंस्ट द विंड खेलने के लिए गेंद डॉट. अभी भी 10 गेंदे बाकी, जीतने के लिए 29. 5 सिक्सर की जरूरत. और यह गेंद रफ्तार वाली, अंपायर का इशारा है, नो बॉल. तो फ्री हिट की गेंद अब आएगी और बल्लेबाज को एक बड़ा हिट खेलने का मौका मिलेगा. देखिए रफ्तार है, लेकिन लेंथ को आपको पिक करना होगा. नॉट ओनली जस्ट बॉल विथ स्पीड यू हैव टू बॉल, बट यू हैव टू मेंटेन योर लाइन एंड लेंथ एज वेल. गेंदबाज तो ट्राई कर रहे हैं रफ्तार के साथ बल्लेबाज को गिरफ्तार करने की कोशिश, लेकिन वो लेन को आपको हिट करना होगा. फ्री हिट का बॉल गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फ्री हिट का बॉल और हवा के साथ साथ झूमती हुई 6 रन. थैंक यू. बहुत ही बढ़िया मुकाबला. 2 सिक्सर आ चुके और 4 सिक्सर का मुकाबला. देखिए अभी भी ये मैच जिस तरह से बन रहा है, बहुत कुछ हो रहा है. और देखिए बहुत अच्छी बल्लेबाजी. अब देखेंगे बॉल्स कितने बाकी है और रन्स कितने आवश्यक है. जहां पर हमारा स्कोरबोर्ड है थोड़ा साइड हो जाए ताकि पता चले हमें भी. वहां पर जो स्कोर डिजिटल स्कोर बोर्ड पर हमें पता चलेगा. नौ गेंदे 22 रन की जरूरत. गेंदबाज तैयार. आतिश एक आतिशी वाली पारी खेल रहे अपने टीम के लिए. गेंदबाज नौस मोरे. मनोवैज्ञानिक दबाव, प्रेशर, क्योंकि 2 सिक्सर आ चुके हैं. एक नो, एक वाइड और फाइन खेला हुआ स्ट्रोक. दूसरे रन के लिए जाएंगे जब तक कि वहां पर खिलाड़ी आए. ये भी नो. ओ ये क्या चल रहा है प्रभु, हे जगन्नाथ में आत्मानंदन, ये क्या हुआ, ये क्या हो रहा है. 12-36 का मुकाबला. अब जीतने के लिए रनों की दरकार. दौड़कर 1, 9 का 1, 9 बॉल और 20. कहीं धूप कहीं छाया, यही इस खेल की मोहमाया. कहीं मच जाएगा, बहुत कुछ होने वाला है. 9 बॉल्स अभी भी बाकी है. फ्री हिट की गेंद और जीतने के लिए 20 रन की जरूरत. राकेश 11 इस मैच में कमबैक करने के लिए. हवा भी चल रही है. गेंदबाज नौस मोरे. फ्री हिट की गेंद. अगली पैर की गेंद, हेलीकॉप्टर. और ये देखिए क्या हुआ, 2 टांगों के बीच जो दरार थी वहां और ये 4 रन के साथ अब 8 बॉल और 16 रन की जरूरत. 8 चेंडू. धावा जिंकण्यासाठी 16. प्रेक्षक झालेत गोळा. याची देही याची डोळा. गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या 4थ्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळा. 8 चेंडू 16 धावांची गरज. काय कमबॅक केलंय एका ओव्हरमध्ये. 12-36 ची मॅच. जवळपास 16 आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर 4, 20 धावा निघाल्यात फक्त 4 बॉलमध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमधील. 2 बॉलचा बघूया 2 चेंडूमध्ये किती धावा होणार. 8 चेंडू 16 धावांची गरज. नौस मोरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला बॅटर तयार. पुढचा बॉल डाव्या एष्टीवरचा टप्पा पडल्यानंतर बाहेर. वाईड चेंडू टाकायचा होता कुर्ल्याला. चेंडू होतोय पार्ल्याला. स्वाद भरे शक्ति भरे पार्लेजी का प्रोडक्ट. और 1 रन. कहानी में ट्विस्ट. और ये देखिए मैच कहां से कहां हो रहा है
इस मैच में बदलाव, 8 बॉल और जीतने के लिए 15 की जरूरत, 8 चेंडू 15 धावांची गरज, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद और ये भी वही हो रहा है, लेन को पढ़ना होगा, लेन को पढ़ना होगा, सही लाइन लेन से, जब से हम कहते हैं कि यहां पर जो गेंदबाजी हो रही बिल्कुल लेग स्टंप से भटकते हुए, लगातार 2 गेंदे वाइड, अब 14 रन की जरूरत 8 बॉल्स में, अपने आप को थोड़ा समय देना होगा। और देखिए जल्दबाजी में क्या हो रहा है कि अपना जो मोमेंटम खो रहे हैं गेंदबाज। 8 बॉल 14 रन की जरूरत, 8 चेंडू 14 धावांची गरज, गोलंदाज सज्ज होतोय, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। आता मात्र ऑफ स्टंपवरून जागा बनवली आणि स्टंपच्या वरून बॉल निघून गेला। 7 बॉल 14, बॅट्समन स्ट्राईकला आहे ज्याचं नाव आहे प्रणय। प्रणयवर मोठी जबाबदारी आहे, शेवटचा एक बॉल चांगला तोलून मोजून मापून टाकावं लागेल, बॅट्समनला तितकाच चांगला योग्य पद्धतीने खेळावं लागेल। बघूया समीकरण काय बदलणार शेवटच्या या बॉलवर, सेकंड लास्ट ओव्हरच्या। गोलंदाज तयार, 9 स्ट्राईकला प्रणय, अजून एक डॉट बॉल। या अगोदर जे झालं होतं ते होऊ शकलं नाही आणि जवळपास 10-16 आणि 22 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये आणि आता 14 धावांची गरज, 6 चेंडू अजून या मॅच मध्ये आतिशला मॅक्झिमम स्ट्राईक घ्यावी लागेल आणि तेच सांगण्यासाठी सुमित चाललाय, कारण सुमित बाद झाल्यानंतर अडखळत सुरुवात होती, मात्र त्या आव्हानाला स्वीकारलं, ते आव्हान स्वीकारून पुढे घेऊन गेला आतिश। 22 धावा कुठल्या ओव्हरमध्ये, 3 वाईड 2 फ्री, त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार, एकंदर मिश्र। चला जास्त वेळ घेऊ नका, यानंतर पुढची मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे, फास्ट करा, हरिअप। दोन्ही अंपायर देखील सांगतात, आम्ही देखील वारंवार या ठिकाणी सांगतोय, टीम मीटिंग जास्त घेऊ नका। चला शेवटचे 6 बॉल लवकरात लवकर आपली या ठिकाणी सेट करायचं आहे। ये बॉल 14 रन की जरूरत, गेंदबाजी के लिए कौन सा वो गेंदबाज आएगा जो आखिरी ओवर को बनाएंगे। देखिए अब तक मिथिलेश, प्रथमेश, राहुल, बहुत सारे ऐसे खिलाड़ी हम देख रहे हैं जिनके पास वो हुनर, लेकिन अब मिथिलेश, मिथिलेश है का, मिथिलेश बॉलरचं नाव मिथिलेश, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, राईट हॅम ओव्हर द विकेट, स्ट्राईकला बॅटर आतिश, राईट हँड बॅटर, या एंडला आपण पाहतोय 6 चेंडू 14 धावांची गरज, गोलंदाजीसाठी सज्ज होते, शॉट थर्ड मॅन, फाईन लेग थोडा मागे आहे, फाईन लेग मागे, शॉट मिड विकेट वरती आला होता तो देखील मागे जातोय, स्क्वेअर लेग मागे, डीपला मिड विकेट मागे जातोय, मिड ऑन वरती, मिड ऑफ वरती, पॉइंट वरती, थर्ड मॅन वरती आहे सर्कल मध्ये, डीप कव्हर, डीप पॉइंट, कोणीही लॉंग ऑफला नाहीये आणि 2 खेळाडू आपण पाहतोय, 3 खेळाडू बाहेर आहेत, एक आपण पाहतोय 2 नाही, 1 2 3 4 5 गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय मिथिलेश, स्ट्राईकला आतिश, 6 चेंडू 14 धावांची गरज, पहिला बॉल, पहिला रिव्हर्स षटकार, 6 धावा, वाडा शॉट, म्हणून म्हटलं होतं 6च्या 6 बॉल आतिश प्रमाणेच आतिशी पारी खेळतोय आणि ज्याची गरज आहे आतिशी पारी खेळत असताना आतिश पहिल्याच बॉलवर काउंटर अटॅक, आक्रमण, धावांची गरज आहे आता 8 आणि बघूया कोण कोणाची लावतोय वाट, वाट पाहून झालेली आहे, वाट लावायची वेळ आलेली आहे, 5 बॉल 8, पुढचा बॉल, अजून एक रिव्हर्स खेळायला गेले, बघूया या ठिकाणी संधी मिळणार का, आणि या ठिकाणी नाही, स्ट्राईक साठी जावं लागेल, 1 धाव तर पूर्ण केले, जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी नमस येणार आणि 9ने बॉल थ्रो करेपर्यंत 2 धावा, लेग बायचा इशारा, मात्र एक जमेची बाजू आहे की स्ट्रायकर एंडला आतिश आहे, पहिल्या 2 बॉल मध्ये 8 आले, 6 धावांची गरज, 4 चेंडू, अतिशय अडीतडीचा सामना, कोण जिंकणार, राकेश 11 की निश्चितपणे या ठिकाणी संकेत आविष्कार, ब ग्रुप मधील, ब गटातील बी ग्रुप मधील पहिला सामना, पुढचा बॉल, मिथिलेश, पाहिलंय अगोदरच बघा पोझिशन तुम्ही एवढी दिलीत तर पंच काय करणार, तुम्ही ऑलरेडी त्या पोझिशनला होतात आणि डॉट बॉल, आणि पंच देखील आता हसतायत कारण त्यांना देखील कल्पना आहे की बॅट्समन पूर्ण त्या पोझिशन मध्ये होता। 3 बॉल, धावांची गरज आहे 6, गोलंदाज सज्ज होते, 3 बॉल 6 टू गो, 6 टू रन्स, ज्या 6 धावांची गरज आहे, काय घडणार काय बिघडणार, फार महत्वाचा सामना, गोलंदाजावर जेवढा दबाव तेवढाच बॅट्समनवर देखील, 3 चेंडू 6 धावांची गरज,
आणि स्लोवर वन बॉल खाली राहतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर होता जास्त, त्यामुळेच कुठल्या प्रकारे या ठिकाणी संधी मिळत नाहीये स्ट्राईकला. आपण पाहतोय मोठी जबाबदारी राहील बॅटर वर जबाबदारी राहील. 2 बॉल, धावांची गरज आहे 5. 2 balls 5 runs टू विन. प्रणय स्ट्राईकला आहे, मात्र शेवटच्या बॉलला स्ट्राईक येण्यापूर्वी याच बॉलवर तुम्हाला गणित बनवावं लागेल आणि या बॉलवर जर मोठा फटका आला तर सामन्याचं गणित समीकरण बदलेल. तेवढी जबाबदारी मिथिलेश्वर. 2 गेंदे जीतने के लिए 5 रन की जरूरत. सामने खेला हुआ स्ट्रोक, कोई खिलाड़ी नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन. A much needed boundary for the batting side and really boost and निश्चित तौर पर कॉन्फिडेंस बढ़ता हुआ बल्लेबाज का. प्रणय ने भी बताया कि इस मैच को हम भी यहां से जीता कर दे सकते हैं. आतिश ने अपने टीम के और एक योद्धा जैसे लड़े थे जिस बल्लेबाज ने इस मैच को बनाया, लेकिन अब जीत का परचम कौन ले रहेगा, राकेश 11 या संकेत आविष्कार. 1 बॉल 1 रन की जरूरत. बहुत ही सभी क्लोज फील्डर लेकर आए हैं जीतने के लिए. देखिए मैच कहां से कहां था. 12 बॉल 36 का मैच, 1 बॉल 1. तीसरे ओवर में 22 रन आए. आखिरी ओवर की पहली बॉल पर रिवर्स सिक्सर. चेसिंग कंपलसरी है, 1 बॉल 1 कंपलसरी चेस. यह मैच अगर अच्छा लगा हो तो एक बार जोरदार तालियां. 1 बॉल 1 रन की जरूरत. कौन बनेगा विजेता इस मैच का, राकेश 11 या संकेत आविष्कार. बल्लेबाज प्रणय स्ट्राइक पर, गेंदबाजी के लिए मिथिलेश. ये भी गो. ओ ये क्या हुआ, और ये आउट. बहुत ही बिल्कुल गोदी में आया था बॉल, हाथ में बिल्कुल बॉल बल्ले पर लगा था तो जोर से खेला था, लेकिन गैप को ढूंढ नहीं पाए. कहीं पर भी खेल सकते थे, लेकिन 1 रन कभी कभी एक बॉल में बनाना मुश्किल होता है. एक बॉल में 5 बनते 6 बनते हैं. यह क्रिकेट की जीत है. अच्छा क्रिकेट, गेंद और बल्ले के बीच छिड़ी थी जंग और क्रिकेट का रंग, और रंग में भंग. 1 बॉल 1 नहीं बना पाया और संकेत आविष्कार इस मुकाबले को जीत लिया है.